ओके. प्लीज इकडे लक्ष द्या आता सर्व. आपला लेवल झिरोचा अप्रोच, प्लीज प्लीज इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. लेवल झिरो ज्युनियर आणि सिनियर हे आपण कशा पद्धतीने क्लास, मला वाटतं तुम्ही उद्यापासून चालू करू शकतात. ही संस्थेकडनं किंवा ब्रेन ट्रेन एज्युकेशन कडनं तुम्हाला परमिशन आहे. परत क्लिअर करतो. उद्यापासून म्हणजे आज, मला वाटतं सोमवार होता, म्हणजे तुम्ही आजपासून पण सुरू करू शकले असतात. आणि असं सांगितलं होतं की जे रोज आपण आतापर्यंत शिकत आलो ते कोणाला तुम्ही ट्रान्सफर करायला पाहिजे होतं. आणि ज्यांनी केलं असेल इंटरेस्टिंग आहे, तर इट इज ऑल्सो, म्हणजे मी रोज शिकतोय, मी साऱ्या जगाला सांगतोय, घरातल्या मुलांना शिकवतोय, नात्यागोत्यातला सांगतोय, तुम्ही टीचर असाल तर स्कूलच्या मुलांना शिकवतायत. पण खऱ्या अर्थाने लेवल झिरो ज्युनियर आणि सिनियर, तो पण एक कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तुम्हाला दोघं परीक्षा दिल्यानंतर. लेवल झिरो आणि मध्ये विदाउट फॉर्म्युला कॅल्क्युलेशन आपण करतो. क्लिअर आहे सर्वांना परत? पण बुक जेव्हा तुम्ही घेतात, इकडे लक्षात आहे, जेव्हा बुक तुम्ही घेतात आणि लेवल झिरोचं बुक मध्ये इंट्रोडक्टरी आपण इन हाऊस फॉर्म्युला करतो, की जो थोडासा लेवल वन मध्ये स्टार्ट होतो. इकडे लक्ष द्या. सांगून ठेवतो, किंवा जेव्हा ऍपमध्ये प्रॅक्टिस कराल किंवा जेव्हा वेगवेगळ्या तुमच्या समोर प्रॅक्टिस पेपर येतील तेव्हा तुमचं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून सांगतो. लेवल झिरोचं जे बुक आहे त्या बुकमध्ये दाखवलं होतं, शेवटी शेवटी 5 आणि 4 फ्रेंड असतो, 3 आणि ट्रू फ्रेंड असतो. हे इंट्रोडक्शन केलं जातं आणि त्या लेवलचे काही कॅल्क्युलेशन येतात. जेव्हा केव्हा डाऊट आला तेव्हा परत सांगा. पण लहान मुलांना, एकदम अर्ली एज मुलं असतील की जे स्वतः ड्रॉ करू शकत नाही, स्वतः व्हॅल्यू ड्रॉ करू शकत नाही, अबॅकस टूल त्यांना समजून घ्यावा लागेल त्यांच्या एज, म्हणजे म्हणतात ना मॅच्युरिटीनुसार, त्यांच्यासाठी आपल्याकडे बुक अवेलेबल आहे. आणि मोठ्या मुलांना पण काही ताई देतात. संस्था स्पष्ट सांगते, देण्याची गरज नाही. पण काहींना वाटतं की त्यांना पहिल्यापासून शिकावं. आणि मला वाटतं सोनाली ताईंनी पण, मला वाटतं ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकला होता, बघितला असेल. आणि म्हणून त्यांची यावेळची पंढरपूरची वारी त्यांची सार्थकी होणार, त्यांना पंढरपूरचं दर्शन होणार, असं समजून आपण त्यांना शुभेच्छा देऊया. म्हणजे बरोबर ना? तर तसं प्रत्येकाचे व्हिडिओज तसे तयार झाले पाहिजे. इकडे लक्ष द्या. ज्या ज्या आत्ता तुम्ही जे सर्वजण रजिस्टर करून इंटरेस्टेड आहात ना तुम्ही, तर त्या लेवलचे 5, 10, 25, 50 विद्यार्थ्यांच्या समोर तुमच्या शिकवण्याचे जर व्हिडिओ तयार झाले तर यू आर द राईट ट्रॅक. आणि ही खरी आपली जाहिरात आहे. आणि इथूनच तुम्हाला ऍडमिशनचे सोर्सेस सुरू होतात. मग तुम्ही जेवढ्या सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपच्या ग्रुप्समध्ये असाल, फेसबुकला असाल, इन्स्टाला असाल, तर प्रत्येकाच्या अकाउंट असतंच, तर प्रत्येक ठिकाणी ठेवायला शिका. इवन नॉट ओनली तर तुमचा व्हिडिओ, पण सोनालीताईंचा पण व्हिडिओ तुम्ही ठेवू शकतात. असं काही नाही की मी तुम्हाला सहज म्हणतील, अहो ताई या तुमच्या ताई कोण आहेत? तुम्ही सांगा, नाही नाही, मी माझीच सिस्टर आहे, मी पण तसं शिकायला सुरुवात केली, मी पण आता शिकवते. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला? असं काही नाही की सोनालीताईंचा व्हिडिओ आहे मग तुम्ही पण यूज करू शकतात. म्हणून आपण सांगत असतो की चांगलं क्रिएशन आपण एकमेकाला वापरू शकतो. सो लेवल झिरोचं क्लिअर झालं होतं. तरी पण काही 1-2 मिनिटं घेतो, तरी पण लेवल झिरोच्या बाबतीत काही शंका आहे का? मला एक नवीन चॅप्टर स्टार्ट करायचा आहे आज, पॉसिबिलिटीज हा म्हणून. म्हणजे परत सांगतो कशासाठी, की लेवल झिरोमध्ये कशा लेवलचे कॅल्क्युलेशन असतात, लेवल झिरो आम्ही कुठल्या मुलाला शिकू शकतो, कुठल्या एजला असेल, किंवा तुम्हाला प्रश्न पडले असतील की मी अबॅकस क्लास कसा स्टार्ट करू, मी तुम्हाला वाटत असेल की मी बॅनर कसं बनवू, किंवा असे काही कुठलेही प्रश्न पडले असतील, किंवा मी एखाद्या स्कूलवाल्यांशी मी कसं बोलायला जाऊ, मी त्यांना कसं समजून सांगू, काही प्रश्न असतील तर त्याबद्दल पण मी बोलेल. पण आजचा जो पार्ट आहे तो पण आपला इंटरेस्टिंग पार्ट आहे, तो आपण करून घेऊ वाटलं तर. आणि मग तुम्हाला मी मध्ये मध्ये सांगत राहील की स्कूलवाल्यांशी कसा अप्रोच केला पाहिजे. आता काही काही नशिबान आहेत की त्यांना ऑलरेडी बॅकग्राऊंड आहे. म्हणजे आता बऱ्याच जण टीचर आहेत, बऱ्याच जण क्लासचं सेटअप आहे, ते इट इज अ गुड बॅकग्राऊंड, त्यांना नशिबान आहेत. पण ज्यांचं काहीच नाही, किंवा ज्यांना असं वाटतं की मला झिरो पासून स्टार्ट करायचंय, त्यांना मात्र हा एक स्ट्रगल असतो. आणि त्यांना पण आपण त्या लेवलचं मार्गदर्शन करतो की त्यांचं पण स्टार्ट झाला पाहिजे क्लास. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही ओपनली, म्हणून मी आता पुन्हा परत विचारतोय, काही बोलायचंय तुम्हाला कोणाला की मी जाऊ पुढे कंटिन्यू? शेवटचं एक, काही कोणाला डाऊट नाहीये? जेव्हा डाऊट असेल तेव्हा जरूर बोला. तर मग मी माझं प्रेझेंटेशन ऑन करतो. ठीक.
सो प्लीज इकडे लक्ष द्या. सो प्लीज इकडे लक्ष द्या आता. सर्वजण इकडे लक्ष द्या. आता एक आपण एक पॉसिबिलिटीज फॉर कॅल्क्युलेशन लेवल झिरो डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन इकडे लक्ष द्या. सांगायचं असं होतं मला की एक मला कॅल्क्युलेशन तयार करायचंय. एक कॅल्क्युलेशन मला तयार करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 रोचं आहे मुद्दाम. म्हणजे आपण 10 रोचं पण बनवू शकतो किंवा 4 रोचं पण बनवू शकतो. तर मला एक हे बनवायचंय आणि इकडे लक्ष द्या. आता सध्या माझ्याकडे आन्सर 2 आहे. सध्या आन्सर 2 आहे. फक्त मी एक एक पहिलं एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आन्सर मला 2 आहे. आणि मग ऍज अ टीचर तुम्हाला असं वाटत असतं की मला हे सर्व मेंटल अरिथमेटिक आलं पाहिजे. माझ्या समोर विदाऊट पेन पेपर मला कॅल्क्युलेशन विचारता आले पाहिजे. मुलांना लेवल झिरोच बोलतोय आपण. आणि मग मी काय बोलायला पाहिजे पुढचा अंक प्लीज इकडे लक्ष द्या. प्लीज 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 लक्ष द्या. मी काय बोलायला पाहिजे आता जर फक्त युनिट रॉडचा विचार केला प्लीज इकडे लक्ष द्या. मी +5 सांगू शकतो. +5 सांगू शकतो. किंवा मी +6 सांगू शकतो. म्हणजे इकडे लक्ष द्या किती पॉसिबिलिटीज इकडे लक्ष द्या. मी +5 सांगू शकतो. +6 सांगू शकतो. किंवा मी +7 पण सांगू शकतो. मी +7 पण सांगू शकतो. मी +7 पण सांगू शकतो. किंवा इकडे लक्ष द्या. किंवा मी +1 सांगू शकतो. किंवा मी +2 सांगू शकतो. एवढ्या पॉसिबिलिटीज आहेत ऍडिशनसाठी. म्हणजे सांगायचं काय आहे, जेव्हा माझ्या समोर आन्सर 2 आहे किंवा माझ्या समोर अबॅकस टूलवर 2 आहे, तेव्हा इमिजिएटली प्लीज इकडे लक्ष आहे. इमिजिएटली मला पुढचा अंक काय बोलावा याच्यासाठी मी काय काय पॉसिबिलिटीज सांगितल्या. मी +1 करू शकतो. +2 करू शकतो. +5 करू शकतो. +6 करू शकतो. +7 करू शकतो. या पॉसिबिलिटीज मी तुम्हाला सांगितल्या आणि याला म्हणतात पॉसिबिलिटीज. मग त्या कशा इकडे लक्ष द्या. लक्षात नसे आलं तर पुन्हा परत समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल प्लीज इकडे लक्ष द्या. माझ्या समोर वही पेन काहीच नाहीये. मी एखाद्या क्लासमध्ये जेव्हा तुम्ही गुड टीचर काय ते बघा परत सांगतो जगामध्ये हे कोणी शिकवत नाही अभ्यासाच्या याच्यामध्ये. परत एकदा सांगतो म्हणून या क्लासची फी 1 लाख रुपये. परत एकदा सांगतो. कारण मी पण 12 गावाचं 12 ठिकाणचं पाणी पिऊन आलेलो आहे. मी संस्था स्थापन करण्याच्या आधी मुद्दाम सांगतो. असं काही नाही. रिसर्च अँड डेव्हलपमेंट केल्याशिवाय 12 घाटाचं पाणी पिल्याशिवाय आपलं स्वतःचं काहीतरी स्वनिर्माण करता येत नाही. ही पद्धत आहे. आणि म्हणून खूप झटावं लागतं. हे करावं लागतं. पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला परत सांगतो की सर्व काही एका प्लेसला तुम्हाला सर्व इथं अवेलेबल असेल. फक्त त्याच्यासाठी तुमची करण्याची इच्छाशक्ती पाहिजे आणि समजून घेण्याची इकडे लक्ष द्या. मी काय सांगितलं, इमिजिएटली पहिला अंक बोललो मी 2. मी पुढचा अंक कुठला बोलू हे तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला असं वाटत होतं की मी वही पेन घेतलं पाहिजे आणि मग तुम्हाला सर्व रेडी रेखणार पाहिजे. मी सांगेल नो रेडी रेखणार. यू कॅन क्रिएट युअर ओन कॅल्क्युलेशन. मी असं तुम्हाला मुद्दाम हे या लेवलचं शिकवतोय की तुम्हाला लगेच इमिजिएटली बोलता आलं पाहिजे मुलांना. +1 किंवा अदरवाईज +2. बघा शक्य आहे की नाही याला म्हणतात पॉसिबिलिटीज. अदरवाईज +5 किंवा अदरवाईज +6 किंवा अदरवाईज +7. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितल्या की 5 म्हणजे बघा 2 + 1 एक पॉसिबिलिटीज. +2 दुसरी पॉसिबिलिटीज. +5 तिसरी पॉसिबिलिटीज. +6 चौथी पॉसिबिलिटीज आणि +7 पाचवी पॉसिबिलिटीज. अशा 5 पॉसिबिलिटीज आहेत. मग या 5 मधून आपण कुठलीही अप्लाय करू शकतो. कुठलीही बोलू शकतो. हे याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. लक्षात द्या. याला काय म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. आणि मग तिथून तुमचा खरा चांगला शिक्षक किंवा गुड टीचर साऱ्या जगासमोर. हे बघा हे का शिकवतो तुम्हाला. तुम्हाला आहे ना मी सांगितलं की आपल्याला कॉन्सन्ट्रेट असलं पाहिजे. प्रेझेन्स ऑफ माइंड असलं पाहिजे. आणि मुलांना पण तेव्हाच इंटरेस्ट येतो की त्या रिदमने किंवा त्या स्पीडने तुम्ही कॅल्क्युलेशन अप्लाय करतात. हे बघा तुमच्याकडे बुक असणार आहे. मी बुक देणार आहे. सिलेबस असणार आहे. त्याच्यातून तुम्ही बघून विचारू शकतात.
त्याच्यातून बघून काही विचारू शकत नाही असं नाही सांगते मी तुम्हाला. बट वेन यू आर द गुड टीचर, दॅट टाइम, की जेव्हा तुमच्याकडे वही पेन पेपर काही नसताना पण तुम्ही त्या अप्रोचने जेव्हा कॅल्क्युलेशन तुम्ही रिमाइंड करून तुम्ही बनवतात आणि विचारतात, त्यावेळेस मुलं पण म्हणतील सर्वात भारी आमची टीचर आहे. म्हणून आपलं ट्रेनिंगवर जास्त जोर असतो ब्रेन ट्रेनचा. पुन्हा परत सांगतो. आणि तुम्ही त्या लेवलचे टीचर जरूर बनणार. पुन्हा परत एकदा सांगतो. टू होता, की बाय चान्स असं समजा सोनाली त्यांनी मला सांगितलं +2 करा, मी +2 करून घेतला. म्हणजे आता करंटली एक आन्सर काय आहे माझ्याकडे, आता 4 आहेत. आता मात्र पॉसिबिलिटी चेंज झाल्या. आता पॉसिबिलिटी चेंज झाल्या. कारण आता माझ्याकडे पॉसिबिलिटीज फक्त एकच अवेलेबल आहे ऍडिशनसाठी. एकच अवेलेबल आहे, ओनली +5. इकडे लक्ष द्या, हे सांगायचंय मला तुम्हाला. कारण प्रत्येक वेळेस पॉसिबिलिटी चेंज होते. आता मात्र तुम्ही जर ऍडिशन काहीतरी करायचं म्हटलं, की देर इज अ नो अवेलेबल, पहिलं उत्तर काय येईल, देर इज अ नो अवेलेबल. आणि मग तो फॉर्म्युला बेसमध्ये आपण जातो. पण आपल्याला ते आज नाही बोलायचंय, इकडे लक्षात द्या. आता पॉसिबिलिटीजवर बोलतोय आपण. आणि मग तुम्हाला लक्षात येईल, की मला आता माझं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. लक्षात द्या. तर तुमच्या लगेच क्विक ऑफ माइंड काय आला पाहिजे, की मला पुढची कमांड काय बोलली पाहिजे, मी सबस्ट्रॅक्शनची बोललो पाहिजे. आणि मग सबस्ट्रॅक्शनची बोलताना माझ्याकडे पॉसिबिलिटीज काय आहेत? -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8 आणि -9, म्हणजे 9 पॉसिबिलिटीज आहेत आपल्याकडे. लक्षात आलं तुम्हाला? याला म्हणतात पॉसिबिलिटीज. मग या 9 मधून काही पण बोला. कारण तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे 9 आहे. 9 मधून मी कुठलाही अंक बोलू शकतो. आणि डेफिनेटली तुम्ही बोलले की -8. तुम्ही बोलून टाकला -8. आणि मग तुम्हाला लक्षात आलं की पुन्हा परत मी आता काय करू शकते? मी +7 करू शकते, +8 करू शकते, +2 करू शकते, +3 करू शकते, +5 करू शकते. लक्षात आलं मला काय म्हणायचंय? की याला म्हणतात पॉसिबिलिटीज. हे फक्त युनिट रॉडवरच आपण होतोय. अंक बदलले तुमच्या समोरचे. तुमच्या समोरचे अंक बदलले की तुमच्या पॉसिबिलिटी चेंज होतात. आणि याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड, गुड व्हिज्युअलायझेशन अँड गुड टीचर. पण अपेक्षित आहे. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? थोडीफार प्रॅक्टिस करावी लागेल, थोडा होमवर्क करावा लागेल, थोडीशी मेहनत करावी लागेल. आणि निश्चित जर तुम्हाला गुड टीचर बनायचं असेल तर तुम्ही मेहनत करणार, मला माहिती आहे. म्हणून जेवढ्या काय आपल्या ब्रेन ट्रेनच्या टीचर आहेत, त्यांची सर्वांचा जो गुड रिझल्ट येतो किंवा गुड समाजामध्ये त्यांचं प्रेझेंटेशन तयार होतं, की तुम्ही एकदा शिकवायला सुरुवात केली. म्हणून मी तुम्हाला का सांगतो, की 200 विद्यार्थ्यांना शिकवा, 100 विद्यार्थ्यांना शिकवा, जास्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिकवा, की हे शिकवताना तुम्हाला स्वतःला अपडेट करायचंय स्वतःला, की अरे यस, मी मला स्वतःला डेव्हलप करतं आणि खरं हे शिक्षण आहे. मग पुन्हा पुन्हा परत आपल्या प्रेझेंटेशनमध्ये जाऊ, एक कॅल्क्युलेशन तयार करू आपण. आणि मग आपल्याला सर्वांबरोबर लक्षात येईल, की आपल्याला कशा पद्धतीने होमवर्क करायचा आहे. तर आपल्यासमोर प्लीज परत एकदा पहिल्यापासून जाऊया आपण. आपल्यासमोर आता आन्सर 2 आहे. आणि मग मी तुमच्यापैकी कोणाला तरी विचारेल, माझ्यासमोर पहिले प्रियंकाताई दिसत आहेत. प्रियंकाताई, काय पॉसिबिलिटीज आहेत मला? आता आपण एवढ्यात जे बोललो, आपण युनिट रॉड बद्दल बोलतोय. प्रियंकाताई, प्रियंकाताई 1 नंबरला ज्या दिसत आहेत त्या. प्रियंकाताई, कुठला तरी एक अंक सांगा की जे आपण प्लस किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो. दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत, तुम्ही सांगा तुमच्या मर्जीने. बोला ना. +5. +5, वंडरफुल. +5. म्हणजे आपण काय केलं, प्लीज इकडे लक्ष द्या. आपण +5 केलं. +5 केलं. हम्म. म्हणून आन्सर काय झालं? आन्सर काय झाला? आता आन्सर काय झालं? 7 झाला. 7. एक जस्ट आपल्याला व्हिज्युअल पॅटर्न तयार करायचं म्हणून मी सांगतो. आन्सर 7 झाला. व्हेरी गुड. त्याच्यानंतर मला कोमल शेवाळेताई दिसत आहेत. कोमलताई, मला आता पॉसिबिलिटीज काय आहे? ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन तुमच्या मर्जीने सांगा. कुठला पण अंक सांगा प्लीज. प्लीज. +2 सर. +2. व्हेरी गुड. काय हरकत नाही. +2 त्या ताईंनी सांगितला. त्या ताईंनी सांगितलं +2. आणि म्हणून आन्सर काय झालं? आन्सर काय तयार झालं? 9 तयार झालं. आन्सर 9 तयार झालं. बरोबर आहे, आन्सर 9. त्याच्यानंतर मला शीतल योगेश पवार ताई दिसत आहेत. शीतल योगेश पवार ताई, तुम्हाला काही ऍडिशन सबस्ट्रॅक्शन काय वाटतं, की काय पॉसिबिलिटीज आहेत? शीतल योगेश ताई. सबट्रॅक्शन सर. हा, सांगा. सबट्रॅक्शन. सांगा, तुम्हाला पटतोय तो. -5. -5. काय हरकत नाही. -5. म्हणून आन्सर काय तयार झालं? +4. व्हेरी गुड. 4.
आता पुन्हा परत मला माहेश्वरी ताई दिसत आहेत. माहेश्वरी ताई, आता इथं थोडंसं मी चेंज करून घेतो फक्त. सॉरी, आन्सर इथं 4 तयार झालं. आता इथं मला फक्त चेंज करून घ्यावं लागेल. आता इथं 4 तयार आहे, कारण माझं इकडे लक्ष नव्हतं. आता 4 तयार आहे. मग मला सांगा माहेश्वरी ताई, आपण काय करू शकतो? आपल्याकडे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन पॉसिबिलिटीज काय आहेत, तुम्ही सांगा. दोन्ही पॉसिबिलिटी आहे सर, ऍडिशन पण आहे आणि सबट्रॅक्शन पण आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सांगा काय करणार. तो प्लस 5. ठीक आहे, तुमची इच्छा, मला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काय कॅल्क्युलेशन तयार झाला पाहिजे. हो, +5. सो प्लस व्हॉट इज द फाय आन्सर? आन्सर इज 9. 9. पुन्हा परत 9. आता पुन्हा परत पुढच्या ताईंना विचारतो मी. माहेश्वरी ताईंनंतर मला ज्या ताई आहेत, त्यांचं नाव नाही दिसत आहे, म्हणून मी थोडासा जम्प घेतला. मला लक्ष्मी लहवितकर ताई दिसत आहेत. लक्ष्मी लहवितकर ताई. -3 सर. -3. काही हरकत नाही. मग -3 केला आपण. म्हणजे -3 आपण हे आणि हे मायनस केलं. आणि मायनस केल्यावर काय आन्सर झालं ताई? लक्ष्मीताई? 6. 6. 6. वंडरफुल, 6. पुन्हा परत मला राणीताई दिसत आहेत. राणीताई, आता आपल्याकडे 6 आन्सर आहे. म्हणजे हा 5 आणि हा 1च अवेलेबल आहे. तर मग मला तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन काय करायचं ते तुम्ही सांगा मला. हा. दोन्ही पॉसिबल आहे सर. हा. -5. -5. ठीक आहे, काय हरकत नाही. -5. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज आन्सर इज 1. 1. ठीक आहे. त्याच्यानंतर मला गायत्री ताई दिसत आहेत. 1. 1. गायत्री ताई, आन्सर 1 आहे आपल्याकडे. आता तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन पॉसिबिलिटीज मध्ये काय अपेक्षित आहे, काय करायला पाहिजे? सर आपण ऍडिशन पण करू शकतो आणि सबट्रॅक्शन पण करू शकतो. व्हेरी गुड. सांगा मग काय तुमच्या मनातला अंक सांगा एखादा. ऍड टू. ऍड टू. वंडरफुल. सो व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज द. 3. मग हे सर्व मी 3. लिहिलं ना, या लिहिल्यातून आपण एक ऍप्लिकेशन किंवा एक एक उदाहरण तयार केलं ऍडिशन सबट्रॅक्शनचं. ते काय ते आपण इथं लिहूया. प्लीज इकडे लक्ष द्या. पहिली 2 होता, प्लीज इकडे लक्ष द्या आपल्याकडे. नंतर +5 केला. प्लसचं साईन आपण लिहित नाही बुकमध्ये, पण काही हरकत नाही. आता आपण जस्ट बेसिकला आहोत म्हणून लिहून घेऊ. +2 केला. त्याच्यानंतर +5 केला. त्याच्यानंतर पुन्हा परत -5 केला. नंतर पुन्हा परत +5 केला. त्याच्यानंतर -3 केला. त्याच्यानंतर -5 केला. आणि -5 केला. आणि पुन्हा परत +2 केला. आणि याचं आन्सर जे आलं, त्याचं आन्सर काय आलं? आन्सर इज द 3 आलं. अग्री विथ मी सर्वजण? लक्षात आलं तुम्हाला कशी कॅल्क्युलेशन तयार होतात? हॅलो? येस या नो? मला तुम्ही दिसत नाहीयेत, कारण मी येस सर. हा, तर हा एक एवढं कॅल्क्युलेशन मात्र सर्वजण येस सर. होमवर्क म्हणून किंवा तुम्हाला एक डमी म्हणून एक लिहून घ्या, चार्ट लिहून घ्या. तर तुम्हाला याच्यावर होमवर्क करावा लागणार आहे. याच्यावर एक सबमिशन करावं लागणार आहे, म्हणून लिहून घ्या. म्हणजे एक मुद्दाम आपण ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं, आणि हा आन्सर बेस, आणि हे फॉर एक्झाम्पल, हे एक्झाम्पल तयार झालं. एक्झाम्पल तयार झालं. एक्झाम्पल तयार झालं ना, हे की एक्झाम्पल तयार झालं. 1 तयार झालं की +2 +5 +2 -5 +5 -3 +-5 +2 इज इक्वल टू आन्सर इज द 3. एवढं कॅल्क्युलेशन तर आपण फटाफट तयार केलं. मुद्दाम मोठं केलं म्हणजे छोटे छोटे सहज जमतील तुम्हाला, असं काही नाही. समजलं नसेल तर पुन्हा परत बघूया, काय काळजी नका. लिहून झालं की सांगा मला.
इथं वरती टॉपला 2 लिहू शकता तुम्ही ऍडिशन 2 मध्ये, बरं का. इथं इथं ऍडिशन 2 करून घ्या एक टॉपला, म्हणजे आन्सर इज 2. सुरुवातीला जे एक ऍप्लिकेशन केलं ना आपण, हे सुरुवातीचं स्टार्टचं, ते पण आपण लिहू शकतो इथं. इथे जे स्टार्ट, इथून आपण स्टार्ट केलं ना, स्टार्ट केलं म्हणून +2 आन्सर इज 2 लिहू शकता. मला वाटतं मी बाहेर निघतो, कारण आपल्याला काही कॅल्क्युलेशन फिंगर्सवर बनवून बघायचे आहेत. आता सध्या आपण टूल, इथं टूल पण लॉजिक बघून घेतलं, पण आपण जरा फिंगर्सवर बनवूया प्लीज, थोडंसं फास्ट. लक्ष द्या. बाहेर निघू मी? चलो ठीक आहे, तुमची परवानगी म्हणून मी बाहेर निघतो. इकडे लक्ष द्या. मग तुम्हाला असं वाटतं की माझ्यासमोर काही वही पेन पेपर काही नसतो, मग मी तुमच्या समोर हेच प्रेझेन्स ऑफ माइंड मध्ये तयार असतो. इकडे लक्ष द्या सर्वजण. आता आता तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे. 1 + 6 -5 +2 -3 +7 -8 +9 -4 +2. आन्सर इज, आन्सर इज 7. 7. लक्षात आलं तुम्हाला की या क्विकनेस मध्ये. पण इथं लक्ष द्या, परत सांगतो की आता सध्या आपलं माइंडसेट आहे, इकडे लक्ष द्या, आता आपलं माइंडसेट आहे की मला असा अंक बोलायचा आहे. इकडे लक्ष द्या, हे फार माइंडसेट फार इम्पॉर्टंट आहे यासाठी. की असं माइंडसेट आहे की माझ्या समोरचा जो ऑडियन्स आहे किंवा माझ्या समोरचे जे स्टुडंट आहे, ते लेवल 0चे स्टुडंट आहेत. म्हणजे त्यांना अजून इन हाऊस फॉर्म्युला किंवा जो आपण उद्या शिकणार आहे, लेवल 1 आणि लेवल 3 आपण स्टार्ट, मी आजच्या हेडिंग मध्ये पण टाकलं होतं, वेळ भेटला तर आपण स्टार्ट करूया, आपण बघूया. पण आपण एक आजपासून मात्र एक डिसिप्लिन ठेवूया प्लीज. इकडे लक्ष द्या, माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण. जर मी कदाचित वेगवेगळ्या लोकांना मला भेटायला जावं लागतं, इकडे तिकडे फिरावं लागतं, कारण संस्था आहे, संस्थेचे वेगवेगळे प्रोजेक्ट, या ऑफिसरला जा, तिकडे जा, ड्युटी नंतर, आणि 8 तासाची प्रामाणिकपणे रोजचं न दांडी मारता ड्युटी करून, रात्री पहाट, आता 3 शिफ्ट मध्ये ड्युटी असते, ती करून मी सर्व एक नियोजन करत असतो. म्हणून कदाचित एखाद्या दिवशी मी कुठं ट्रॉफिकमध्ये अडकलो, मला वेळ व्हायचा असेल, तर मी सांगतो, मी 9:30 पर्यंत मी घरी कुठल्याही परिस्थितीत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मी 99% प्रयत्न करतो. पण एखाद दिवशी मी अडकलो, एखाद दिवशी मला काहीतरी व्यत्यय आला, तर मी अर्धा तास 1 तास आधी निश्चित मी सांगत असतो की ताई, थोडंसं आपण 9:45ला भेटूया, मी असं सांगत असतो. परत याच्यानंतर आजपासून एक डिसिप्लिन असली पाहिजे की मनाचा गजर, मनाचा गजर म्हणजे इथं आहे ना, 9:30चा गजर, 9:30चा गजर वाजला पाहिजे. म्हणजे आजपासून मी काय सांगितलं सोनाली ताई, हे पुण्याचं काम आहे. लेकरांचं जेवण झालं पाहिजे, साहेबांचं झालं पाहिजे, भांडेकुंडी झाले पाहिजे. मला माहिती आहे 11 पर्यंत सर्वांचं चालतं, सर्वांचं चालतं. 11 ने पार 12 वाजवतात काही लोक, काही ताई. पण या निमित्ताने आपण एक सर्वांना वळण लावायचं, बाबा मी 1 लाख रुपये भरलेत. मी का तुम्हाला हे सांगतो, मी 1 लाख रुपये भरले, आणि जर मला 1 लाख रुपयाचा कोर्स करायचा असेल तर 8:30च्या आधी सर्वांनी जेवायचं. त्या निमित्ताने काय होणार आहे, चांगलं तर वळण लागणार आहे. लागेल की नाही, कारण लेट जेवण करणं हे आरोग्यासाठी घातक आहे, हे सर्वांना माहिती आहे, पुन्हा परत नवीन काय सांगायची गरज नाही. तर त्या निमित्ताने सर्वांना सवय लागली पाहिजे, किंवा जैनी पद्धत अशी आहे, ते सूर्यास्ताच्या अर्धा तासानंतर खातच नाही. हा, इट्स व्हेरी गुड. हे शरीरासाठी अति उत्तम उदाहरण आहे की सूर्यास्तानंतर अर्ध्या तासानंतर ते जेवण करत नाहीत. म्हणजे त्याला म्हणतात की सूर्याचं जोपर्यंत तेज असतं, तोपर्यंत आपल्या शरीरात पचनशक्तीसाठी जी काही एनर्जी तयार होते, ती उत्तम उत्तम असते. आणि त्याच्यानंतर ते बंद आता ते आमचा पार्ट वेगळा आहे. आम्ही रात्री 1:30 वाजता पण जेवतो, कारण रात्रभर काम करायचं असतं. मग रात्र शिपला गेल्यानंतर रात्र ते खाल्लं नाही तर माणूस टिकणार नाही, कारण रात्रभर एनर्जी लागते. एक एक मिनिट महत्वाचा असतो. मग ते रात्री ड्युटी करायची आणि रात्री खायचं, तर आता त्याच्यासाठी शरीरावर काय काय परिणाम होतात, तो भाग नंतरच आहे. पण ते म्हणतात ना की कार्यरत राहायचं असतं, म्हणून ते खाणं वेगळं. पण आपल्याला आता जेवण करून झोपायला जायचं असेल तर एक 8:30 8 हा पण एक थोडासा एक पार्ट आपण सेट करून घेऊ. सर्वजण आपण 9:30ला सर्वजण बसायचं. आणि क्लास असो की नसो, आजपासून पुढच्या 4-5 दिवसात सर्वांकडे पुस्तकं पोहोचतील. पुस्तकं पोहोचल्यानंतर भरपूर होमवर्क असणार आहे.
हजार हजार, दोन दोन, तीन तीन हजार कॅल्क्युलेशन आहेत त्या पुस्तकांमध्ये. ते प्रत्येक कॅल्क्युलेशनचं तुम्हाला मग एक्सपर्ट टीचर बनायचं आहे ना. नाही तर मी रेडीमेड तुम्हाला उत्तरं पाठवले असते. ताईंनो फक्त मुलांना सोडवायला सांगा आणि रेडीमेड उत्तरं तयार करा. मी त्याच्यामुळे आन्सर शीट नाही देत. मी सांगतो की माझ्या टीचर जगातल्या सर्वोत्तम टीचर झाल्या पाहिजे, आणि म्हणून तुम्हाला ते सर्व कॅल्क्युलेशन तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि तुम्हाला सोडून ते आन्सर की तुम्हाला तयार करायची. मी तुम्हाला बुक का देतो, की मुलांनी, जेव्हा तुम्ही क्लास घेतात ना, तेव्हा मुलांच्या सेट चेक करण्यासाठी टीचरचा सेट आधी तयार पाहिजे. लक्ष द्या मला काय म्हणायचं आहे. आणि असं काही नाही की एकदा सुरुवात झाली की ते रिव्हॉल्युशन तुम्ही पण प्रॅक्टिस करतात, तुमचे डाऊट क्लिअर होतात आणि छानपैकी तुम्ही सोडवणार, मला माहिती आहे. एकदम आत्ताच झालं पाहिजे असं नाही. म्हणून पुढच्या आठवड्यात तुम्ही भरपूर काही प्रॅक्टिस करणार. पुढच्या आठवड्यात माझी सेकंड असणार आहे. मी फक्त रोज सांगेल, चला टाका फोटो. 9:30ला बसले, 10:30 पर्यंत ग्रुपमध्ये फोटो टाका. म्हणजे रात्री फोटो तुमचे येणार त्या पेजेसचे, आणि त्याप्रमाणे सर्वजण प्रॅक्टिस करणार. म्हणून माझं पण काम आहे, उद्या जेवढ्या ताईंचं रजिस्ट्रेशन झालं असेल सर्वांचे बाहेरगावचे मी उद्या पार्सल करेल. तर मी उद्या काही ताईंना मेसेज करेल. त्या मेसेजला तरी उत्तर द्या. तर ते मी आत्ताच विचारून घेतो वाटलं तर. मला वाटतं याच्यातल्या 50% बाहेरगावच्या ताई आहेत. तर त्यांना एक मी माझ्याकडे ऑलरेडी टीचर टूल तयार आहेत. माझ्याकडे नाही आहेत असं नाही. माझ्याकडे स्टॉकमध्ये आहेत 20, 25, 30. जर तुम्हाला असं वाटलं की मला आत्ताच पाहिजे टीचर टूल, एक तर आपण 27 एप्रिलला देणार होतो, पण तुम्हाला असं वाटलं की मला आत्ताच टूल पाहिजे, आता उद्याच, तर मला काय करा, या क्लास नंतर ज्या बाहेर गावच्या ताई आहेत, नाशिकच्या ताईंना काही नाही, कधी पण मला देता येईल. म्हणजे मी उद्या बी देऊ शकतो, परवा पण देऊ शकतो. पण जर तुम्हाला वाटलं की मी बाहेर गावची ताई आहे आणि मला आत्ताच पाहिजे, कारण मला लगेच मला मुलांना शिकवायचं, मला डेमॉन्स्ट्रेट करायला ते हवंय, तर मला तुम्ही मेसेज करा. मी तुमच्या किट बरोबर पण ते टूल पाठवून देईल. काही प्रॉब्लेम नाही. फक्त मला मेसेज करा ग्रुपमध्ये, म्हणजे मला लक्षात येईल की कोणाला हवंय, म्हणजे उद्या पॅक करताना तुमचा ऍड्रेस टाकून मला ते पाठवता येईल. एवढी एक सूचना होती. परत याच्याकडे जाऊया आपण, प्रॅक्टिसकडे. प्लीज इकडे लक्ष द्या. मेन टॉपिक काय तो इम्पॉर्टंट, की पुन्हा परत इकडे लक्ष द्या सर्वजण, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. की मी हेच बोलायचंय तुम्हाला, पण हेच करायचंय की करून बघाल ना, पण मी सांगतो, चला रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, लास्ट कॅल्क्युलेशन आपलं दोघं रॉडवर जायचंय. 3 + 6 -8 +2 +6 -4 +2 -6. आन्सर इज द 1. बघा, काही गरज पडली फक्त जे आपल्याकडे अवेलेबिलिटी जे ते करायचंय. आता मात्र थोडासा थोडासा डिफिकल्ट टास्क आहे. थोडा डिफिकल्ट टास्क आहे. सध्या सध्या तुमच्याकडनं साऊंड बंद ठेवा ताई. पुढच्या पुढच्या पेजवर जाऊ. प्लीज इकडे लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या सर्वांना. आता आपल्याकडे पहिला जो स्ट्रोक आहे, प्लीज इकडे लक्ष द्या. पहिला स्ट्रोक आहे आपल्याकडे 37 आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. आपल्याकडे आन्सर 37 आहे. आता प्लीज प्लीज बोलू नका. म्हणतात प्लीज माईक बंद ठेवा प्लीज. आपण सर्व मॅच्युअर्ड आहोत. पूनम कापडिया ताई, ओ पूनम कापडिया ताई, नका ना तुमचं घरातलं भांडण आम्हाला ऐकू. पूनम कापडिया ताई, माईक ऑन नका करू. प्लीज अंडरस्टँड. प्लीज इकडे लक्ष द्या सर्व. आता 37 आहे. ह्या 37 मध्ये पॉसिबिलिटीज काय काय, एक जस्ट पहिले मनातल्या मनात आहे ना, एका साईडला कागदावर लिहा बरं. सर्वजण लिहा. सर्वजण लिहा. सर्व पॉसिबिलिटी म्हणजे काय, इकडे लक्ष द्या. परत सांगू का समजून? म्हणजे तुम्ही काय करू शकतात, +1 करू शकते मी, +1 करू शकते, +2 करू शकते. बघा जस्ट आहे की नाही, करू शकते. मग अशा पॉसिबिलिटीज काय, मग तुम्ही काय म्हणाल, +50 करू शकते, प्लस मी 60 करू शकते, मी करू शकते. तर बघा अजून काय काय लिहा बरं, सर्वजण पॉसिबिलिटीज लिहा. काय काय करू शकते, मला ते बघायचंय तुम्ही किती पॉसिबिलिटीज लिहितात ते. आणि त्याच्यापैकी एकच बोलायची आपल्याला, कुठली तरी. 37. 37 नंतर मी काय काय करू शकतो.
मायनसच्या पण लिहायच्या का सर पॉसिबिलिटीज? काही हरकत नाही ना, मायनसच्या पण लिहू, नो प्रॉब्लेम, इट्स गुड थिंग. मायनसच्या पण भरपूर आहेत पॉसिबिलिटीज. कारण 37 मध्ये तुम्ही काही पण मायनसचं पण बोलू शकतात. एका बाजूला ऍडिशनची लिहा आणि एका बाजूला मायनसचं लिहा वाटलं तर. जसं आपण म्हणू शकतो की मी याच्यातून -5 करू शकतो, -1 करू शकतो, -2 करू शकतो, -6 करू शकतो, -7 करू शकतो, हं -10 करू शकतो, -20 करू शकतो, -30 करू शकतो. अजून पण आहे, त्याच्या व्यतिरिक्त पण आहे. झाल्या असतील मला वाटतं सर्वांच्या. ओके ना? जस्ट बाहेर येतो, बाहेर येतो, बाहेर येतो. ओके, इकडे लक्ष द्या आता. सर्वजण इकडे लक्ष द्या. असू द्या, काय हरकत नाही, इकडे लक्ष द्या. आपल्याकडे 37 होता बघा. आपल्याकडे काय होता? 37 होता. 37 होता. आणि मग बऱ्याच वेळा इकडे लक्ष द्या. मी पॅटर्न पण सांगतो कसा पॅटर्न असतो. तुम्हाला पॅटर्न बघायचे असेल तर मी लागल्यास सिद्ध करून देईल तुम्हाला. मी लागल्यास बघा.